मित्रो, लेक लाडकी योजनेला सुरुवात झालेली आहे। या योजनेचे अर्ज सुद्धा आलेले आहे। या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, अटी, शर्ती, पात्रता, उद्दिष्ट, त्याचबरोबर अर्ज कुठे जमा करावा, अर्ज ऑनलाईन पद्धतीने आहे का, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। मुलगी जन्माला आल्यानंतर 5,000, त्यानंतर मुलगी पहिलीत गेल्यानंतर 6,000, त्याचबरोबर मुलगी 6वीत गेल्यानंतर 7,000, मुलगी 11वीत गेल्यानंतर सुद्धा अनुदान मिळतं आणि वयाच्या 18व्या वर्षी सुद्धा अनुदान मिळतं। एकूण रक्कम रुपये 1,01,000 रुपये अनुदान मिळणार आहे या योजनेतून। तर योजनेची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। एक मुलगा, एक मुलगी किंवा 2 जुळी मुलगी असेल तर काय, तर या योजनेची सर्व उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, संपूर्ण माहिती अर्जासहित सांगणार आहे। तर चला, अधिक न वेळ घालवता चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। तर पाहू शकता स्क्रीनवरती तुम्हाला अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे। या अर्ज कसा भरावा, या अर्जासोबत कागदपत्र कोणती आहेत, ही संपूर्ण माहिती आपण घेऊयाच। पण त्याचबरोबर सर्वात प्रथम आपल्याला या योजनेची माहिती घेणं गरजेचं आहे। काय अटी आहेत, काय शर्ती आहेत, हा शासन निर्णय कशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला आहे। राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्याबाबत आणि 30 ऑक्टोबर रोजी हा शासन निर्णय आलेला आहे। तर पहा, मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे, अशा पद्धतीने 1 ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना लागू करण्यात आलेली होती। तर पहा, या योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन सदर योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणाकरिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाचे विचाराधीन होती। आणि ही योजना पहा, मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात आली आहे। पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देऊन लाभार्थी मुलीचे वय वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रोख रक्कम रुपये देण्यात येईल। अशा पद्धतीने ही योजना लेक लाडकी योजना सुरू करण्याची विचाराधीन होती आणि ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। शासन निर्णयामध्ये आपण पाहणार आहोत। पहा, माझी कन्या भाग्यश्री योजना जी मागील होती सुधारित, ही योजना अधिक्रमित करून म्हणजे बंद करण्यात येऊन दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे। आता पहा, जन्म 1 एप्रिल 2023 नंतर ज्या मुलीचा झालेला आहे त्या मुलीसाठी ही योजना लागू होणार आहे। तर या योजनेसाठी उद्दिष्ट काय आहेत ते आपण आधी पाहूयात। मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 वर आणण्यासाठी प्रोत्साहन करणे, ही या योजनेची उद्दिष्ट आहेत। सदर योजनेअंतर्गत खालील अटी, शर्ती व त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत 6,000 रुपये, इयत्ता 6वीत 7,000 रुपये, त्याचबरोबर पहा 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये, लाभार्थी मुलीचे वय वर्ष 18 पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये, याप्रमाणे एकूण रुपये 1,01,000 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे या योजनेत। या योजनेच्या आता अटी, शर्ती जाणून घेऊयात। तर सर्वात प्रथम पहिली अट आहे, पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्मणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहणार आहे। तसेच 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला लागू राहील। पहा, 1 मुलगा आणि 1 मुलगी जरी असेल तरी ही योजना लागू असणार आहेत। यापूर्वीच्या योजनेत अशी अट नव्हती। त्यानंतर पहा दुसरी अट, पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे। आता कुटुंब नियोजन प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे। तिसरी अट, दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील। मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे। त्यानंतरची चौथी अट, दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी, मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहील। मात्र माता पिताने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं आवश्यक राहील। आता पहा,
पहिला मुलगा असेल आणि परत 1 एप्रिल 2023 नंतर 2 जुळ्या मुले झाले असतील तर ह्या दोन्ही जुळ्या मुलींना अनुदान मिळणार आहे. 5वी पहा, लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं गरजेचं आहे. लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा जास्त नसावे, अशा ह्या अटी आहेत. आता कोणकोणती कागदपत्र या योजनेसाठी पात्र होण्यासाठी लागतात ती आपण जाणून घेऊयात. सर्वात प्रथम लाभार्थीचा जन्म दाखला लागतो. कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला 1 लाखापेक्षा जास्त नसावे, तहसीलदारांचा असावा. लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील. त्यानंतर पहा, पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पानाची छायांकित प्रत, पहा पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड धारकाची साक्षांकित प्रत म्हणजे ट्रू कॉपी, मतदान ओळखपत्र, शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला म्हणजे हा मुलीच्या 18 वर्षाचा पुरावा. त्यानंतर पहा, संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेचा दाखला म्हणजे मुलीच्या वयामध्ये म्हणजे 1लीत 6वीत 11वीत त्या वयामध्ये शाळेचे बोनाफाईड देऊन ते अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र येथील अटी शर्ती क्रमांक 2 येथील अटीनुसार. त्यानंतर पहा, अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झाले नसल्याबाबत आवश्यक राहणार आहे. अविवाहित असल्याचे लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र, डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक मी देतोय, तिथून अविवाहित स्वयं घोषणापत्र डाउनलोड करून घेऊ शकता. अशा पद्धतीचे 10 कागदपत्र असणार आहेत. या योजनेच्या कार्यपद्धती कशा पद्धतीने असणार आहेत पहा. या योजनेच्या कार्यपद्धती तुम्ही जाणून घ्या. कार्यपद्धती जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्याचबरोबर ग्रामपंचायत अशा पद्धतीने असणार आहेत. अंगणवाडी सेविका, त्याचबरोबर पहा आता आपल्याला ह्या योजनेमधील जबाबदाऱ्या सर्वात प्रथम आपण आता जाणून घेऊयात. कार्यपद्धती तुम्ही जाणून घ्या. तर पहा, योजनेअंतर्गत विविध जबाबदाऱ्या व कार्यपद्धती खालील पद्धतीने राहील. फॉर्मची ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करे. आता ही नोंदणी कुणी करावी? लेक लाडकी या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरिता पोर्टलवर लाभार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अंगणवाडी सेविका तथा पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांनी करावी. तसेच लाभार्थ्यांचे अर्ज व सर्व कागदपत्र पोर्टलवर अपलोड करावी. अंगणवाडी सेविकाची मुख्य भूमिका असणार आहे. ही अर्ज तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तो अर्ज भरून तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे द्यावा लागेल. आता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, लेक लाडकी योजना लाभार्थीची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांची राहील. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांनी लाभार्थ्यांची खातं जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत असून त्यामध्ये आवश्यकतेनुसार आयुक्तालय स्तरावरून सुधारणा करण्यात येईल. अशा पद्धतीने ह्या आयुक्तालय सूचना आहेत, ह्या सुद्धा तुम्ही वाचून घेऊ शकता. आता पहा, यासाठी अर्ज दत्तन करणे संपूर्ण ही अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांची जबाबदारी असणार आहेत. समितीची सुद्धा नावं इथे देण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर पदनामं सुद्धा देण्यात आलेली आहेत. ही तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला GR देतोय, ती अधिकची माहिती तुम्ही घेऊ शकता. आता मित्रो, अर्ज सर्वात महत्वाचा बाब म्हणजे योजनेची माहिती आपण देतो पण अर्जाचा नमुना तुम्हाला भेटत नाही. डिस्क्रिप्शन मध्ये अर्जाचा नमुना GR डाउनलोड करून घ्या. याची प्रिंट काढून तुम्ही 1 एप्रिल 2023 नंतर जन्मणाऱ्या मुलींसाठी योजना लागू झालेली आहे, तुम्ही अर्ज जमा करू शकता. तर पहा, फॉर्म लेक लाडकी योजना अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र हा नमुना आहे. पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता आणि 5वा हप्ता, 5 हप्त्यामध्ये या योजनेचे पैसे मिळणार आहेत. पहा, लाभार्थ्याचा तपशील, वैयक्तिक माहिती आपल्याला भरायचा आहे. लाभार्थ्याचे नाव येथे लिहायचं आहे. लाभार्थ्याचा तपशील, आधार क्रमांक त्यांचा लिहायचा आहे. लाभार्थी म्हणजे मुलगी. लाभार्थीचे पालकाचे, आई वडिलाचे नाव इथे नमूद करा. त्यांचा आधार क्रमांक, त्याचबरोबर मोबाईल क्रमांक, त्याचबरोबर ईमेल आयडी असल्यास ईमेल आयडी लिहा. आधार कार्ड प्रत फॉर्म सोबत जोडायची आहे. त्यानंतर सध्याचा निवासाचा पत्ता, इथे पत्ता संपूर्ण लिहायचा आहे तुम्हाला 2 नंबर ऑप्शन मध्ये. मोबाईल क्रमांक लिहायचा आहे. त्यानंतर या योजनेसाठी लाभार्थीसाठी फॉर्म भरतीवेळी असलेल्या जिवंत अपत्यांची संख्या इथे नमूद करायची आहे. अर्ज करत आहे पहिल्या अपत्यासाठी की दुसऱ्या अपत्यासाठी की जुळ्या अपत्यासाठी, इथे तुम्हाला टिक मार्क करायचे आहे. टिप पहा, पहिल्या अपत्यासाठी
तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे। त्याचबरोबर 6 नंबर पहा, बँक खात्याचा तपशील द्यायचा आहे। बँकेचं नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड ही संपूर्ण माहिती तुम्ही बँकेच्या पासबुकवरची भरून लिहायची आहे। लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी अर्ज केला आहे? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5व्या हप्त्यासाठी हे इथे तुम्ही टिक मार्क करायचे आहे। मी याद्वारे प्रमाणित करतो वरील माहिती सर्व सत्य, परिपूर्ण आणि अचूक आहे। माहिती खोटी आढळून आल्यास त्यास मी सर्वस्वी जबाबदार राहील, अशा पद्धतीचे घोषणापत्र असणार आहे। इथे तुम्हाला स्वाक्षरी करायची आहे। लाभार्थी किंवा पालक स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याचे निशाण, जे काही तुम्ही करत असाल ते। आता दिनांक इथे नमूद करा, ठिकाण नमूद करा। आता अर्जासोबत कोणकोणती कागदपत्र जोडायची आहेत हे वरील प्रमाणे सांगितलेलं आहे। डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक देतोय, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। अंगणवाडी सेविका यांनी भरावायची माहिती आहे, त्यांनी ही माहिती भरायची आहे, संपूर्ण लागू आहे। तिथं अंगणवाडी सेविकांची माहिती, त्यांची स्वाक्षरी, पर्यवेक्षिका यांनी भरावायची माहिती, त्यांची स्वाक्षरी, लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविका यांनी द्यावायची पोच सुद्धा तुम्ही घ्यायची आहे। या संपूर्ण फॉर्म सहित GR सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तिथून डाउनलोड करा आणि लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी 1 एप्रिल 2023 नंतर मुलीचा जन्म झाला असेल तर तुम्ही आत्ताच हा फॉर्म भरून तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करा। अशा पद्धतीने लेक लाडकी योजनेची अटी, शर्ती, पात्रता, कागदपत्र, माहिती, त्याचबरोबर अनुदान किती याची माहिती तुम्हाला मिळालेली आहे। काही अडचणी येत असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण योजनेची माहिती घेऊन। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत फेसबुक ग्रुप, त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा, जेणेकरून ज्या घरात 1 एप्रिल 2023 नंतर मुलगी जन्माला आलेली आहे त्यांना सुद्धा या अनुदानासाठी पात्र बनवा। धन्यवाद।